मराठ्यांनी आजवायचं ठरवलं, जाब विचारायचं ठरवलं, तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गतीला धरून जाब विचारण्याची क्षमता मराठ्याची. आणि ते 70 वर्षापासून हेच झालं आमच्या वाट्याला. म्हणून मी मराठ्याला सांगतो, पक्षाचे नेते आणि पक्ष मोठा करायचा आता बंद करा थोडं. यांच्या मागे पुढे पळून तुमच्या पोराचं कल्याण होणार नाही. म्हणून आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणात पोरं वर जातील, नोकऱ्यात पोरं वरती जातील, त्यानंतर आपण व्यवसायाकडे पोरं गेले पाहिजे, व्यवसायही सुरू झाले पाहिजेत. परंतु प्रथम त्यांना आरक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि हे राजकारणी लोक मिळून देणार नाही. यांच्या अशा शर्यत चालणार, तो उपमुख्यमंत्री, मी होतो मुख्यमंत्री, तू करा असं, यांचं याच्यातच पूर्ण आयुष्याने घालवलंय. पण आपलं आयुष्य यांच्या स्पर्धेत मागं पडून गेलंय. आपल्याला पोरं मोठं करायचं असेल तर एक जीवानं राहावं ही माझ्या समाजाला विनंती. माझी एवढीच तळतळ, मला काय, मी एकटं घरी पाहिल्यापासून मी साधा माणूस, मला काय 100 लोक असले तरी मी गुंफावर बसतो, आणि 10 लाख असले तरी मग असं आहे का, इथून माग 10 लाख होते तेव्हा मी म्हणत खाली बसतच नव्हतो, तेव्हा माझं असं तेच होतं. आता 100 लोक असले तरी माझं तेच आहे. माझं वागणं, मी गरीबातला आहे. मला लय मोठे लोक असले तरच करमत, नाही तर करमत नाही असं मला काही नाही. कारण पहिल्यापासून चांगलं विचार करणारे लोक आहेत. कारण यांना सवय आहे नेत्यांना, गर्दी लागली, चपला सोडलेले म्हटलं त्यांच्या बंगल्या पुढे यांना खरंच करमत नाही, तर मग राजकीय संन्यास घेते. तसं मला काहीच नाही, मला काही समजून नाही. मी 10 मराठ्यांच्या लोक असले तरी जीव गेला तरी त्या गरीबासाठी लढणार, आणि करोड असले तरी जीव गेला तरी लढणार. अंतर्गत करोड, तरीही मी कधीच हवेत चाललो नाही. मी माझे पाय जमिनीवर ठेवले. मी आता खूप प्रसिद्धीला आहे म्हणून मी काय आणखी मी होत नाही, महाजीव जेवायचं किती जिंकतो. म्हणजे मी भापीत जगत नाही, मजबूत कधीच जगत नाही. मला करोड लोक असले तरी मी त्यांच्या न्यायासाठी लढणार, आणि फक्त 10 असले तरी मी मागे सरकारणार, पाय फुकविणार सरकारची, तर मराठ्यांना आरक्षण देणार. फक्त मराठ्यांनी एक लक्षात ठेवायचं, पुढे मराठ्यांना कोणी हिनवायला लागलं तर हिनवणाऱ्याला सोडायचा. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही, कोणी आडवू नका, राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही, उगाच आडवू नका, काही गरज नाही. मराठ्यांनी आडवायचं ठरवलं, जाब विचारायचं ठरवलं, तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गतीला धरून जाब विचारण्याची क्षमता मराठ्याची. आणि ते तुम्हाला दिसेल, आता बऱ्याच जणांना मराठ्यांची ताकद कमी झाली का काय, मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय, ते मुंबईत जाणार आहेत. आम्ही तिथे ये म्हणा, तुला दाखवतो तिथं मुंबई सुद्धा किती मराठी. धन्यवाद.